प्रेरणा रितू राजगुरू हिचा जन्म 3 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या छोट्याशा गावात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी लहानपणापासूनच अभ्यासू, कलात्मक आणि जिद्दी स्वभावाची होती. तिचे वडील महादेव राजगुरू शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी रितूला शिस्त, मेहनत आणि साधेपणाचं मोल शिकवलं. तिने शालेय शिक्षण अकलूज जवळच्या शाळेतून घेतले, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर आश्रम कॉलेजमधून पूर्ण केले. 2016 मध्ये अवघ्या 14व्या वर्षी तिने नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आर्ची ही तिची व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या जनमानसावर इतकी खोलवर परिणाम करत गेली की ती एका रात्रीत सुपरस्टार बनली. सैराटने केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर समाजातील जातीभेद, विषमता, स्त्री-पुरुष संघर्ष यावरही प्रभावी भाष्य केलं. या भूमिकेसाठी रिंकूला 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष उल्लेख, 2017च्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री तसेच सिने पुरस्कार मिळाले. विशेष बाब म्हणजे तिने सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये म्हणजेच मंजू मल्लिगेमध्येही आर्चीची भूमिका साकारली, जी कलाकारासाठी मोठा सन्मान मानला जातो. मात्र सैराटनंतर आलेले कागर, मेकअप, आठवा रंग, प्रेमाचा अनुभव हे चित्रपट व्यावसायिक पातळीवर अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. एक अशी मुलगी जिला अभिनयासाठी वय, रूप किंवा पार्श्वभूमी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची जागा निर्माण करता आली. तिचा प्रवास सैराटमधील आर्चीपासून जुहा 2 मधील परिपक्व तरुणीपर्यंतचा आहे, ज्यात संघर्ष, समर्पण आणि सातत्याचा सुगंध आहे. आगामी काळातही ती आपली बहुआयामी प्रतिभा विविध माध्यमातून सिद्ध करत राहील, यात शंका नाही. जुहा 2च्या यशानंतर रिंकू राजगुरूने अभिनयाच्या क्षेत्रात अधिक विविध आणि सखोल भूमिका साकारण्याचा निर्धार केला. सैराटमधील आर्चीप्रमाणेच तिला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची होती, जी केवळ एकाही चित्रपटापुरती मर्यादित नसेल. त्यामुळे तिने केवळ ग्लॅमर किंवा व्यावसायिक चित्रपटांवर लक्ष केंद्रित न करता आशयप्रधान, सामाजिक भान असलेल्या आणि स्त्रीकेंद्री विषय असलेल्या प्रकल्पांकडे वळण्यास सुरुवात केली. या टप्प्यावर तिने काही लघुपट, रंगभूमीवरील प्रयोग तसेच मराठी आणि हिंदी डिजिटल प्लॅटफॉर्मवर नव्या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी संवाद सुरू केले. अभिनयासोबतच तिने स्वतःला नव्या स्वरूपात सादर करण्यासाठी अभिनय, कार्यशाळा, शरीर फिटनेस, नृत्य, संवाद, अभ्यास यावरही भार दिला. एका मुलाखतीत तिने सांगितलं होते की माझ्यासाठी अभिनय हे केवळ प्रसिद्धीचे साधन नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. ती महिला सबलीकरण, ग्रामीण शिक्षण आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रेरणा म्हणून काम करावी, ही तिची आंतरिक इच्छा आहे. त्यानंतरही तिने हार न मानता अभिनय कौशल्य सुधारत राहिली. 2020 मध्ये तिने अंडररेटेड या हॉटस्टारवरील ॲक्शन कॉमेडी वेब सिरीजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केलं, जिथे लारा दत्तासोबत तिची कॉन्स्टेबल ते गुप्तखबरी असा प्रवास दाखवण्यात आला. पुढे 2021 मध्ये G5 वरील 200 हल्ला हो या शॉर्ट फिल्ममध्ये तिने सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या युवतीची भूमिका साकारली. 2022 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या चित्रपटातून प्रवेश केला. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात रिंकूची भूमिका झोपडपट्टीतील विद्यार्थिनीची होती, जी फुटबॉलच्या माध्यमातून परिवर्तन घडवते. 2023 मध्ये आलेल्या झिम्मा 2 या चित्रपटात तिने एका आत्मशोधात असलेल्या मुलीची भूमिका साकारली, जी प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही भरभरून स्वीकारली. या चित्रपटाने तिला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर नेलं. अभिनय क्षेत्रातील यशानंतरही रिंकू अत्यंत नम्र राहिली आहे. प्रसिद्धीमुळे ती बदलली नाही, उलट अभ्यास आणि अभिनयांचा समतोल राखत ती सतत स्वतःला घडवत राहिली. ती विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण आणि शिक्षणविषयक जनजागृतीसाठी ती काम करत असते. तिच्या सर्व भूमिकांमध्ये ती सच्चेपणा, ताकद आणि तरुणांचे प्रतिनिधित्व करते. रितू राजगुरू ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर नव्या पिढीची प्रेरणादायी प्रतिमा आहे. ऋतुराज गुरूचा अभिनय प्रवास जितका चित्रपटसृष्टीत सशक्त आहे, तितकंच तिचा सामाजिक सहभागही उल्लेखनीय आहे. ती विविध सामाजिक संस्थांशी जोडलेली असून ग्रामीण भागातील मुलींसाठी शिबिरं, संवाद सत्र आणि शैक्षणिक कार्यशाळांमध्ये सहभागी होते. तिच्या मते, मी ज्या वयात लोकप्रिय झाले त्या वयात मुलींना आपल्या आयुष्याबद्दल अनेक शंका, भीती आणि दबाव जाणवत असतो. अशावेळी एखादी साखरवाडी दाखवणारी व्यक्तिरेखा जी त्यांच्या भाषेत आणि वास्तवात संवाद साधते, ती त्यांच्यासाठी दिशा ठरू शकते.
म्हणूनच तिने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि आत्मनिर्भरता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम स्वीकारले. तिने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन बालिका दिन, शाळा चलो अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या मोहिमेत आपली उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय तिने काही NGO आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आर्थिक दुर्बल गटातील मुलींसाठी डिजिटल शिक्षणाचे सत्र सुरू करण्याच्या उपक्रमाला हातभार लावला आहे. तिला वाटते की प्रसिद्धीचा उपयोग जर केवळ स्वतःची जाहिरात करण्यापुरता केला तर ते अपूर्ण कार्य ठरते, पण जर ती प्रसिद्धी समाजोपयोगी कामात वापरली तर ती खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते. अभिनय, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांच्यात समतोल राखणारी रिकू ही आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत ठरत आहे. तिने केवळ कॅमेरा समोर नव्हे तर समाजाच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब उमटवलं आहे. याच प्रेरणेतून ती अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये संवाद आणि चित्रांद्वारे आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत आहे. तिने स्वतःच्या लौकिकाला ओळखून भूमिका निवडायला सुरुवात केली असून ती केवळ हिरोईन म्हणून नव्हे तर एक परिपक्व अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर यायची धडपड करत आहे. तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये एक ऐतिहासिक मराठी चित्रपट, एक बायोपिक आणि एक आंतरराष्ट्रीय सहनिर्मित वेब सिरीज यांचा समावेश आहे, ज्यातून तिचा वेगळा आणि अधिक सशक्त पैलू रसिकांसमोर येईल. अभिनयाच्या पलीकडे रिकूचा एक वेगळा शांत आणि सहनशील स्वभाव आहे. तिला वाचनाची आवड आहे आणि ती वेळ मिळेल तेव्हा मराठी वाङ्मय, आत्मकथन, सामाजिक विषयांवरील लेख वाचते. सोशल मीडियावरती खूपच कमी ॲक्टिव्ह असते आणि प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीला अधिक महत्त्व देते. तिच्या मते लोकांची वाहवा मिळणं हे आनंददायी असलं तरी खरी लढाई ही स्वतःचीच असते. हीच विचारसरणी तिला आजच्या कलाकारांमध्ये वेगळी ठरवते. ती आपल्या मुळाशी, संस्कृतीशी आणि माणूस स्वतःशी प्रामाणिक राहते. त्यामुळे सैराटच्या यशानंतरही वन टाइम वंडर म्हणून हरवून जाण्याऐवजी रिकूने स्वतःचा स्वतंत्र वाटा निर्माण केला आणि अभिनेत्री म्हणून विविध आव्हानं स्वीकारताना एक आदर्श ठरली. तिच्या आगामी कलाकृतींसोबतच तिच्या सामाजिक योगदानाचीही उत्सुकतेने प्रतीक्षा ठेवली जात आहे. रितू राजगुरू हे नाविन्याची, समर्पणाची आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनत चालली आहे. विशेषतः तिला ग्रामीण महाराष्ट्रातील लोककला, नाट्य, परंपरा आणि संगीत याविषयी आस्था आहे. एका मुलाखतीत तिने स्पष्ट सांगितलं होतं की मी मराठी संस्कृतीची विद्यार्थिनी आहे. अभिनय हा एक भाग आहे, पण माझं मूळ आहे ते माझ्या मातीत. तिचं हे मातेशी जोडलेलं नातं तिला जमिनीवर ठेवतं आणि तिच्या अभिनयात एक अस्सलपणा निर्माण करतं. ही गोष्ट आजच्या जमान्यात खूप दुर्मिळ झाली आहे. प्रसिद्धी असूनही नम्रपणा, यश असूनही मेहनतीचा ध्यास आणि ओळख असूनही स्वत्व टिकवण्याची जिद्द. त्यामुळे रितू राजगुरू ही केवळ सैराटच्या आर्ची न राहता आजच्या तरुण अभिनेत्रींसाठी एक आदर्श घडवत आहे, जिचं स्वप्न केवळ मोठं दिसण्याचं नाही तर मोठं बनण्याचं आहे. ऋतुराज गुरूंच्या आगामी प्रकल्पांविषयी बोलायचं झालं तर सध्या ती मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काही महत्त्वाच्या चित्रपट व वेब सिरीजमध्ये काम करत आहे. विशेषतः एका ऐतिहासिक बायोपिकमध्ये ती एक कणखर सामाजिक कार्यकर्ती तिची भूमिका साकारत आहे, ज्यासाठी तिने विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. यात तलवारबाजी, घोडेस्वारी आणि भाषण कलाही शिकावी लागली. या व्यतिरिक्त एक सामाजिक थरारपट, सोशल थ्रिलर आणि एक रोमॅन्टिक कॉमेडी वेब सिरीजही ती करीत आहे, ज्यातून तिचा एक वेगळा, हलकी फुलकी आणि मॉडर्न लुकमधील बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या विविध प्रकल्पातून ती एक अभिनेत्रीसोबतच एक प्रयोगशील कलाकार म्हणूनही पुढे येत आहे. तिच्या आवाजात आत्मविश्वास आहे, नजरेत स्पष्टता आहे आणि कृतीत सामाजिक भान आहे. हेच गुणविशेष तिच्या कारकिर्दीला एक अभिनेत्रीच्या चौकटीबाहेर नेऊन एक जनजागृती करणाऱ्या व्यक्तिमत्वात परिवर्तित करतात. त्यामुळे ती चित्रपट क्षेत्रात केवळ एक यशस्वी अभिनेत्री न राहता समाजातही आदराने पाहिले जाते. ऋतू राजगुरूच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिची स्वतःवर सातत्याने मेहनत घेण्याची वृत्ती. सैराटसारखा यशस्वी चित्रपट आणि त्यातलं लक्षवेधी पात्र मिळाल्यानंतर अनेक कलाकार त्या एकाच इमेजमध्ये अडकतात. मात्र रितूने वैयक्तिक यशाचा आधार घेऊन पण त्याच्याशी न अडकता नवनवीन भूमिका स्वीकारण्याचा मार्ग निवडला. तिने केवळ ग्लॅमर, प्रेमकथा अशा पारंपरिक भूमिकांवर अवलंबून न राहता वेगळ्या छटांची पात्र स्वीकारली. मग कशीमध्ये खट्याळ आणि मिश्किल पोलीस कॉन्स्टेबल, इन हल्ला होमध्ये अन्यायाविरोधात उठलेली सामान्य स्त्री, तर ॲडमध्ये झोपडपट्टीतील मुलीची जिद्द आणि संघर्ष, ही सगळी स्त्रीच्या भूमिकेतील वैविध्याचे उदाहरण आहे. या प्रत्येक भूमिकेसाठी तिने स्वतंत्रपणे तयारी केली, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचे वाचन केले आणि भाषिक, शारीरिक शैलीतील बारकावे आत्मसात केले. अभिनय क्षेत्रातील ही तिची गंभीरतेने घेतलेली जबाबदारीच तिला इतर नवोदित अभिनेत्रींमध्ये वेगळी ठरवते. अभिनयाच्या बाहेरही ती स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत ठेवलं आहे. वेळ मिळेल तेव्हा ती वाचन, योगा आणि पारंपरिक शास्त्रीय संगीत यामध्ये रमते. या सगळ्या संधी तिला तिच्या पूर्वीच्या कामगिरीच्या आधारावर मिळाल्या,
असल्या तरी प्रत्येक नव्या पात्रासाठी ती नव्याने मेहनत घेते, हे तिच्या कामाच्या वृत्तीचं मोठं उदाहरण आहे. विशेष म्हणजे ती चित्रपट निवडताना त्यामागील आशय, पटकथा आणि व्यक्तिरेखाचा सामाजिक संदर्भ खूप विचारपूर्वक पाहते. एक दर्जेदार काम करणं हेच तिचं ध्येय आहे आणि त्यामुळेच ती कटकट चित्रपट साईन करत नसून निवडक आणि दर्जेदार प्रकल्प स्वीकारत आहे. अभिनयाच्या पलीकडे एक लेखिका म्हणूनही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ती स्वतःचं आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहित आहे, ज्यात सह्याद्रीच्या यशापासून ते वैयक्तिक संघर्षापर्यंत अनेक अनपेक्षित गोष्टी असतील. तिला तिच्या अनुभवातून इतर तरुणांना शिकवायचे आहे, विशेषतः ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना ज्यांच्या क्षमता आहे पण संधी नाहीये. सैराटने तिला ओळख दिली, पण त्यानंतरचा प्रत्येक टप्पा तिने स्वतःच्या मेहनतीवर पार केला. हेच ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवी इच्छिते. हे पुस्तक आणि तिचं सामाजिक कार्य तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी गहिरे करतात. अशा बहुआयामी आणि सशक्त वाटचालीतून राजगुरू ही केवळ एक अभिनेत्रीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर एक संवेदनशील, विचारवंत, प्रेरणादायी युवती आणि स्त्री सशक्तीकरण यांची प्रतिमा बनून उभी राहत आहे. रिंकू राजगुरूच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती मिळालेल्या प्रसिद्धीला अत्यंत मोकळेपणाने आणि समजून घेत प्रतिसाद देते आणि हळूहळू एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व घडवत आहे, जी केवळ मनोरंजन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजासाठी उपयोगी ठरेल. या दृष्टिकोनातून पाहिल्यास रिंकू राजगुरू हा केवळ एक यशस्वी अभिनेत्रीचा प्रवास नाही, तर एका नव्या युगातील सशक्त, संवेदनशील आणि जबाबदार स्त्रीचा उदय आहे. रिंकू राजगुरूंचा प्रवास जितका प्रेरणादायक आहे, तितकाच तो भविष्यातील अनेक नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शकही आहे. ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची छाप सोडणं ही सोपी गोष्ट नाही, पण जिंकूनही हे अशक्यप्राय वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय. तिच्या यशामध्ये केवळ तिच्या अभिनयाची ताकदच नव्हे, तर तिच्या मूल्यांची, कुटुंबाने दिलेल्या संस्कारांची आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाचीही मोठी भूमिका आहे. अभिनय क्षेत्रात नाव मिळाल्यावर अनेक कलाकार शहराच्या चकचकीत हरवतात, पण तिची मुळे मातीशी जोडलेली ठेवली आहेत. ती नेहमी आपल्या गावी, आपल्या लोकांमध्ये रमते. आजही तिच्या गावातील लहान मुलं, शाळकरी मुली तिला भेटायला उत्सुक असतात आणि तीही त्यांच्यासोबत वेळ घालवायला कधीच नकार देत नाही. सैराटमधील आर्ची ही जशी एक सामान्य मुलगी असूनही असामान्य निर्णय घेणारी होती, तशीच ही आहे. साधी, सोजवळ, पण निर्णय घेण्यास आणि आपली वाट स्वतःच तयार करण्यास सक्षम. लहान वयात प्रचंड यश, लोकांची अपेक्षा, सामाजिक दबाव आणि अभिनय क्षेत्रातील स्पर्धा यांचा तिला सामना करावा लागतो, पण या सगळ्याला तिने अतिशय परिपक्वतेने हाताळलंय. सैराटनंतरच्या काळात तिला केवळ कौतुकच नव्हे, तर टीकाही झेलावी लागली. काहींनी तिला एका भूमिकेसाठी अभिनेत्री ठरवलं, तर काहींनी तिच्या पुढील चित्रपटातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण या सगळ्यावर तिने संयमाने आणि मेहनतीने उत्तर दिलं. तिचं म्हणणं आहे की प्रत्येक कलाकाराचा प्रवास चढ उतारांनी भरलेला असतो. महत्त्वाचं हे नसतं की यश किती मिळालं, तर हे असतं की आपण अपयशातून काय शिकतो. हे विचार तिच्या परिपक्वतेचे आणि आत्मचिंतनाशील वृत्तीचे प्रतीक आहेत. प्रसिद्धीच्या झगमगाटात स्वतःचं भान न हरवता ती आपल्यात स्वतःच सुधारणा घडवून आणते आहे. ती सोशल मीडियावर फारशी आघाडीवर नसली तरी तिचे चाहते तिच्या साधेपणावर, नैसर्गिकपणावर आणि प्रामाणिकपणावर प्रेम करतात. ती फॅशन, मेकअप किंवा गोष्टींऐवजी अभिनय, अनुभव आणि विचार यावर लक्ष केंद्रित करते. तिला सेलिब्रिटी असण्यापेक्षा कलाकार असणं महत्त्वाचं वाटतं आणि हीच भूमिका तिला समकालीन अभिनेत्रींपेक्षा वेगळी ओळख देते. तिच्या म्हणण्यानुसार, लोकांनी मला आर्ची म्हणून ओळखलं, पण मी प्रत्येक भूमिकेतून स्वतःला नव्याने घडवत राहणार आहे. आज ती अभिनय, समाजकार्य, लेखन आणि वैचारिक योगदान अशा विविध स्तरांवर काम करत आहे. सध्या ती अभिनयासोबतच महिलांच्या हक्कांविषयी कार्यरत आहे. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ती शहरी व ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्गदर्शन करते. तिचं ध्येय केवळ कलाकार म्हणून यशस्वी होण्याचं नसून समाजातही सकारात्मक बदल घडवण्याचा आहे. ती म्हणते, माझ्या यशाला खरी किंमत तेव्हाच येईल जेव्हा माझ्यामुळे कोणीतरी त्यांचं आयुष्य बदलण्याचं स्वप्न पाहिल. हे तिचं विधानच तिचा माणुसकीचा, समजूतदारपणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा पुरावा आहे. त्यामुळेच रिंकू राजगुरू ही एक अशी अभिनेत्री ठरते जी पडद्यावर जितकी ताकदवान भासते, तितकीच ती पडद्याबाहेरही प्रभावी आहे, तिच्या अस्तित्वाने, विचाराने आणि कृतीने. आणि म्हणूनच तिचा प्रवास हा केवळ अभिनयाचा नाही, तर नव्या भारतात उभ्या राहत असलेल्या